नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, गेल्या 15 वाड्यामध्ये सततचा रिमझिम पाऊस चालू होता आणि या रिमझिम पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला आता पाहायला मिळतोय। या रस शोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे कापसाची पानं जी तर पूर्णपणे कोकडलेली आहे, कापसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला खुंटलेली पाहायला मिळते। मग अशा कंडिशनमध्ये आता पावसानं उघाड दिलेली आहे, तर या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून या रस शोषक किडी 100% नियंत्रणात येईल आणि आपला कापूस हा निरोगी होऊन चांगली वाढ त्या ठिकाणी होईल। तर या संदर्भामध्ये आज थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो। तर यामध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजेच फवारणीसाठी दोन वेगवेगळ्या फवारण्या सांगणार आहे। त्यापैकी कोणतीही एक फवारणी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये जे रस शोषक किडे तर या किडींचं 100% त्या ठिकाणी नियंत्रण होईल आणि तुमचा कापूस पीक निरोगी होऊन वाढ पण त्या ठिकाणी चांगली होईल आणि फुलपात्यांची संख्या पण चांगली त्या ठिकाणी लागलेली तुम्हाला पाहायला मिळेल। त्या अगोदर जे कोणी शेतकरी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती आणखी नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील। तसेच शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण बघितलं की सततच्या पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे ज्या रस शोषक कीड होती तर या किडीनं कापूस पिकाचा शेंडा त्या ठिकाणी पकडलेला होता आणि मोठ्या प्रमाणात रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। तर त्याच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी आज मी जे काही फवारण्या सांगणार आहे तुम्हाला, तर त्या फवारण्या कोणत्या आहे, शिवाय बऱ्याच शेतकऱ्यांचे मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की कापूस दुसऱ्या फवारणीमध्ये म्हणजे दुसरी फवारणी करत असताना मोनोक्रोटोफॉस 36 SL या कीटकनाशकाचा वापर करावा का। तर या संदर्भात पण थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहिती देणार आहे की मोनोक्रोटोफॉस आपल्याला कधी फवारायचा आहे आणि किती प्रमाणात त्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर आता ज्या फवारण्या मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला, तर यामध्ये पहिला कॉम्बिनेशन आहे, त्यामध्ये सिजेंटाचं ॲक्ट्रा प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 ग्रॅम तुम्ही घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्यासोबत इमिडाक्लोप्राइड 17.8% घटक असलेलं म्हणजेच कॉन्फिडर हे घ्यायचं आहे आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 ml। हा पहिला कॉम्बिनेशन आहे। अशी कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी तुम्ही फवारणी करून घ्यायची। त्यासोबत यामध्ये तुम्हाला एक कोणतंही टॉनिक घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही बायोविटा एक्स घेऊ शकता, ॲम्बिशन घेऊ शकता किंवा मग फॅन्टॅक प्लस यापैकी कोणतंही एक 30 ते 40 ml या प्रमाणात टॉनिकचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। बाकी वॉटर सोल्युबल खत वगैरे त्या ठिकाणी घेऊ नका शेतकरी मित्रांनो। त्यासोबत ॲसिटामाप्राइड जे म्हणतो आपण ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडीच ॲक्ट्रा घेतलेला आहे, त्यामुळे पांढरी माशी जरी असेल तरी त्याचं नियंत्रण 100% होणार आहे। फक्त आपल्याला एक M45 हे बुरशीनाशक घ्यायचं आहे प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 ग्रॅम, 30 ते 40 ग्रॅम अशा पद्धतीनं हा पहिला कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो। ही फवारणी तुम्ही करू शकता। त्यानंतर यामध्ये दुसरा कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच UPL कंपनीचा उलाला। तर उलाला तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 ग्रॅम त्या ठिकाणी घेऊन फवारणी करायची आहे। आता उलाला ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे किंवा जे शेतकरी उलाला घेणार आहे तर अशा शेतकऱ्यांनी उलाला सोबत कोणतंही कीटकनाशक घेण्याची त्या ठिकाणी गरज नाही किंवा ॲसिटामाप्राइड वगैरे त्या ठिकाणी घेण्याची गरज नाही। फक्त आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे, बायोविटा एक्स किंवा ॲम्बिशन दोन्हीपैकी एक 40 ml प्रति पंप, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की M45 घ्या किंवा साप पावडर घ्या 30 ते 40 ग्रॅम। अशा पद्धतीनं हा दुसरा कॉम्बिनेशन आहे। तर या दोनपैकी कोणतीही एक फवारणी तुम्हाला जी परवडेल किंवा जी तुमच्या लोकल एरियामध्ये जे तुम्हाला औषधी मिळेल त्यापैकी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। या फवारणीमुळे तुमच्या कापूस पिकामध्ये जे काही रस शोषक कीड आहे शेतकरी मित्रांनो ही 100% नियंत्रणात येणार आहे आणि दीर्घकाळ त्याचं नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणजे जवळपास 15-20 दिवसापर्यंत तुम्हाला नेक्स्ट फवारणी घेण्याची त्या ठिकाणी गरज भासणार नाही। तर आता प्रश्न होता शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाचा दुसऱ्या फवारणीमध्ये किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये वापर करावा का, त्याचे फायदे तोटे काय। तर शेतकरी मित्रांनो, आता मोनोक्रोटोफॉस एक चांगलं कीटकनाशक आहे, परंतु आपल्याला मोनोक्रोटोफॉस
फवारणी केल्याच्या नंतर मोनोक्रोटोफॉसमुळे रस शोषक कीड जी आहे तर ही कीड जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसपर्यंत नियंत्रणात राहते. त्यानंतर लगेच पुन्हा एकदा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव पिकामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. शिवाय मोनोक्रोटोफॉस फवारल्यानं ही जी पानं आहे, कापूस पिकाची जी पानं म्हणतो शेतकरी मित्रांनो आपण, तर ही पानं अशी रटाळ झाल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजेच कोवळी लुसलुशीत ही पानं राहत नाही आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये या पानामध्ये हरितद्रव्य जे रस असतो, हा रस त्या ठिकाणी पाहिजे तो नसतो शेतकरी मित्रांनो. पानं रटाळ होतात, थोडीशी वाकडी झाल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या दुसरी फवारणी करत असताना दुसऱ्या फवारणीमध्ये मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाचा आपल्याला वापर त्या ठिकाणी करायचा नाही आहे. ज्या मी सुरुवातीला फवारण्या सांगितल्या आहे त्यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घ्या आणि फवारणी करून घ्या. मोनोक्रोटोफॉस आपण तिसऱ्या किंवा चौथ्या फवारणीमध्ये इतर कीटकनाशकासोबत कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या फवारण्या तुम्हाला करून घ्यायच्या शेतकरी मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.